नमस्कार, मी सानिया. यंग व्हॉईसमध्ये आपलं स्वागत आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे व सतत लढा देण्यासाठी नावलौकिक सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली कांबळे आज आपल्यासोबत आहेत. विशाखा महिला फाउंडेशनच्या संस्थापिका सौ वैशाली कांबळे, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट महेश कांबळे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे रिक्षाचालक अध्यक्ष हातकणंगले तालुका व तसेच त्यांचे पदाधिकारी गणेश कांबळे व विकी चापेकर यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. यापुढील मुलाखतीचे सूत्र हे श्रेया कांबळे हाताळेल. नमस्कार, मी श्रेया. यंग व्हॉईसवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी वैशालीताईंना प्रश्न करेन की तुमच्या कार्याची सुरुवात कशी झाली, कधीपासून झाली व त्याचे प्रेरणास्थान कोण? नमस्कार. माझ्या कारकिर्दीची सुरुवात माझ्या लहानपणापासूनच झाली, कारण माझे आजोबा चळवळीत असायचे. ते सामाजिक चळवळीत काम करत, त्यापासून माझ्या मनात इच्छा होती. नंतर माझं मॅरेज झाल्यानंतर माझे मिस्टरही चळवळीत असायचे. त्यांच्याबरोबर मी सर्व ठिकाणी फुले शाहू आंबेडकर, रॉबर्ट मिशल सगळ्यांचे कार्यक्रम अटेंड करायची. नंतर मी 2012 साली माझी एक संस्था काढली, विशाखा महिला फाउंडेशन. त्यामध्ये मी सर्व कामं घेत, महिलांच्यावर अन्याचार झाले असतील किंवा वधूवर मेळावा असू दे, व्याख्यानमाला, संगीताचे कार्यक्रम असू दे, असे सर्व कार्यक्रम घेत आहे. आणि मी ज्या कोणत्या महिलावर अन्याय होत असेल तिथे जाऊन मी त्यांचे काउन्सलिंग करून असे बऱ्याच जणांचे संसार वाचवले आहेत. आणि आता मी कोणत्याही महिलेवर अन्याय झाला की मला अजिबात ते सहन होत नाही. आणि मला लहानपणापासून माझ्या आजोबांच्या सुरुवातीपासूनच माझ्या मनाची चळवळीच म्हणजे हे आहे, म्हणजे रक्तातच माझं ते चळवळीचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यामुळं मी अजूनसुद्धा माझी चळवळ सुरूच आहे. आणि माझे सगळे श्रेय जाते ते माझ्या मिस्टरांना जाते, माझ्या मुलांना जाते, कारण त्यांची साथ आहे म्हणून मी बाहेर फिरते आणि सगळे कार्यक्रम अटेंड करते. माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात ही मी कॉलेज जीवनापासून झाली. ज्यावेळेला मी FY BSc ASC कॉलेज या ठिकाणी शिकत होतो, त्याच वेळेला माझी मूल निवासी विद्यार्थी संघटनेच्या हातकणंगले तालुका सचिवपदी निवड झालेली होती. तेव्हापासून माझी कार्याला सुरुवात झाली. ते कार्य करत असतानाच माझं BScचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर माझं D फार्मसी पूर्ण झालं. 2009 पासून 2018पर्यंत मी माझं मार्केटिंगचं मी काम करत होतो. ते काम करत असतानाच माझं जे सामाजिक काम सुरू होतं त्यामध्ये येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता मी माझं वकिलीचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याप्रमाणे मी माझ्या वकिलीचं शिक्षण 2016 साली पूर्ण केलं. मात्र माझी वकिलीची सुरुवात मी 2018 पासून सुरू केले. आणि तेव्हापासून कॉलेज जीवनापासूनच माझं सामाजिक कार्य या ठिकाणी आज अखेर अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे. महेश कांबळे सर, तुम्ही तुमच्या सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा द्या. सध्या वकिली व्यवसाय करत असताना वकिली क्षेत्रात करत असणारं काम आणि सामाजिक कार्य आता हे दोन वेगळं राहिलेलं नाही आहे. याचं कारण असं की सामाजिक काम करत असताना त्याही ठिकाणी आलेल्या विषयांना न्याय देण्याचे प्रामाणिकपणे आणि तळमळीनं भूमिका ही माझी राहते. तसंच कोर्टामध्ये माझ्याकडे जे काही काम येईल त्याही कामामध्ये माझ्याकडे येणाऱ्या पक्षकाराला कशा पद्धतीने न्याय मिळेल याचंही या ठिकाणी काम करण्याची भूमिका माझी या ठिकाणी असते. एक ठळकपणानं या ठिकाणी सामाजिक काम पाहायचं झालं तर मी वंचित बहुजन आघाडीचा शहर अध्यक्ष असल्या कारणाने मी सातत्यानं इचलकरंजी शहरातील जे काही पाण्याचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासनिक काही प्रश्न असतील तर मी त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून संबंधित कार्यालय या ठिकाणी मी त्या ठिकाणी काम करत असतो. एखाद्या महिलेंवर, एखाद्या व्यक्तींवर, नागरिकांच्यावर जर काही अन्याय होत असेल, पोलीस स्टेशन, संबंधित शासकीय कार्यालय या ठिकाणी जर त्यांची दाद घेत नसतील तर त्याही ठिकाणी त्यांच्यासोबत राहून त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी न्याय मिळेल, त्यांची दखल कशा प्रकारे घेतली जाईल याप्रमाणे मी त्या ठिकाणी काम करतो. त्याचबरोबर कोर्टामध्ये माझ्याकडे जे काही विषय येतात त्याही ठिकाणी मी त्या पद्धतीनेच या ठिकाणी काम करतो. ठळक सामाजिक कामाचं माझं बघायचं झालं तर इचलकरंजी शहरामध्ये ज्यावेळेला पंचगंगा नदी
जलपर्णीयुक्त त्या ठिकाणी झाली, त्यावेळेला त्या ठिकाणी केंद्राळ काढण्याचं काम असू दे, शहरातील कचऱ्यासंबंधी काम असू देत, महिलांच्या अन्यायाच्या संबंधित प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम असेल, महागाईच्या संबंधामध्ये आंदोलन असेल, अशा प्रकारे या ठिकाणी ठळकपणे आम्ही आता सध्या या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या साजनी या ठिकाणी ज्यावेळेला वर्षा कांबळे ही युवती या ठिकाणी मयत झाली, त्यावेळेला तिला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी ज्यावेळेला प्रशासनाकडून या चालढकलपणा सुरू झाला, त्यावेळेला आम्ही संबंधित त्या लोकांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनावर त्या ठिकाणी निवेदनात्मक जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं होतं. त्याचबरोबर जयसिंगपूर या ठिकाणी ज्यावेळेला पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यासंबंधी जे काही आंदोलन झालं, त्याही ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही कार्यरत राहिलो होतो. कोर्टामध्ये काम करत असताना अनेक जे काही खोट्या गुन्ह्यांमध्ये या ठिकाणी गोवले गेले होते, त्यांच्यावर कारवाई झालेली होती, अशा लोकांना या ठिकाणी जामीन देण्याचं काम असू दे, त्यांना निर्दोष करण्यासंबंधीचं काम असू दे, या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही सध्या काही कामं प्रलंबित आहेत, त्या ठिकाणीही मी त्या ठिकाणी काम करत आहे. सामाजिक काम आणि दोन्हीचंही सांगू का स्टॉप? सामाजिक काम करत असताना आणि वकिलीचं काम करत असताना. वैशालीताई कांबळे, तुम्हाला मी विचारू शकतो की आतापर्यंत तुम्ही जेवढे पण आंदोलन केले त्याच्याबद्दल तुम्हाला न्याय भेटला आहे का, व कोणता भेटला व कसा भेटला? आतापर्यंत महेश बोलला तसं साजनीत एका मुलीवर अन्याय झालेला, त्यावर आम्हाला न्याय भेटलेला. त्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करून त्या मुलीला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आणि तो मिळालासुद्धा. परंतु काही तांत्रिक कारणामुळे नंतर ते प्रकरण मिटलं. हक्कासाठी आणि न्यायासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आंदोलन केलेलं आहे आणि सर्व पदाधिकारी आम्ही पोलीस चौकीत जाऊन बसून आंदोलनसुद्धा केलेलं आहे. आणि कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तरी आम्ही वंचित बहुजन पक्षातर्फे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. वकिली करता करता सामाजिक कार्य तुम्ही कसे मॅनेज केलं? वकिली करता करता सामाजिक कार्य हे जर पाहिलात तर ज्यावेळेला सामाजिक प्रश्न उपस्थित होईल आणि मला त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्यासाठी ज्यावेळेला जाण्याचा प्रसंग त्या ठिकाणी उद्भवतो, त्यावेळेला कोर्टातील माझं जे काम आहे ते माझे जे सहकारी मित्र आहेत, माझे इचलकरंजी शहरामध्ये ॲडव्होकेट सिद्धांत कांबळे साहेब आहेत, ॲडव्होकेट राहुलराज कांबळे साहेब आहेत, ॲडव्होकेट विजय चौगले साहेब आहेत. कोल्हापूर या ठिकाणी जर माझं कोर्टातील काम असेल तर त्या ठिकाणी ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे साहेब आहेत, ॲडव्होकेट सादिक भोरे साहेब आहेत. तसंच जयसिंगपूर किंवा कुरुंदवाड या ठिकाणी असेल तर ॲडव्होकेट ममतेश सावळे साहेब. हे माझे सहकारी मित्र हे मला कोर्टाच्या कामामध्ये त्या ठिकाणी मदत करतात. त्याचबरोबर ज्यावेळेला कोर्टामध्ये ज्यावेळेला मी त्या ठिकाणी कामामध्ये गुंतून राहतो, त्यावेळेला सामाजिक काम करण्यासाठी त्यावेळेला माझ्या पक्षाचे जे काही माझे पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी मला साथ देत असतात. अशा प्रकारे मी कोर्टातील काम करत असताना आणि सामाजिक काम करत असताना दोन्ही ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी माझ्याकडून न्याय देण्याचा मी त्या ठिकाणी याआधीही प्रयत्न केलेला आहे आणि सतत त्या ठिकाणी माझ्याकडून ते काम ह्याच सहकार्य मित्रांच्यामुळं दोन्ही क्षेत्रामध्ये काम होत आहे माझ्याकडून. सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला आलेले अनुभव व अडचणी काय आहेत? सामाजिक काम करत असताना जर ज्या संबंधित किंवा ज्या विभागाचं ज्या ठिकाणी काम असेल, त्यावेळेला काम करत असताना त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला की कुठे थांबायचा हा प्रश्न पडतो. कारण त्या ठिकाणी असणारे जे काय संबंध असतात, त्या ठिकाणी न्याय देत असताना ज्या व्यक्तीसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत, बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो की त्या व्यक्तीसाठी आम्ही त्या प्रशासनाने किंवा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही काम करत असतो, आंदोलन करत असतो. मात्र बऱ्याच वेळेला ज्या व्यक्तीसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहे, तो व्यक्ती ज्या वेळेला त्या ठिकाणी अर्धवट आमची साथ सोडतो, त्यावेळेला खूप असं वाईट वाटतं की आपण इतक्या तळमळीनं त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहे आणि तो व्यक्तीच त्यानंतरनं त्याला स्वतःलाच तो न्याय नको असतो. तर त्यावेळेला खूप काम करत असताना वाईट वाटतं. आणि बऱ्याच ठिकाणी काम करत असताना असंही मी अनुभवलेलं आहे की काहीही झालं तरी मागं हटायचं नाही. या माध्यमातून बरेचशी भूमिका त्या न्याय देणाऱ्या व्यक्तीची असते आणि तो ज्यावेळेला शेवटपर्यंत माझ्यासोबत राहतो, त्यावेळेला खूप
त्या ठिकाणी एक चांगला न्याय मिळण्याचा त्या ठिकाणी एक प्रसंग त्या ठिकाणी घडतो. आता या ठिकाणी चांगला आणि वाईट अनुभव जर घेत असताना काही लोकांचं किंवा त्या कामाचं किंवा त्या व्यक्तींचं नाव घेणं उचित होणार नाही. त्यामुळं मी त्यांचं नाव या ठिकाणी टाळतो. पण कोरोची या ठिकाणी ज्यावेळेला एका युवतीवर एक अत्याचार झाला होता आणि त्यावेळेला पोलीस प्रशासन त्यांना त्या ठिकाणी दखल घेत नव्हतं. त्यावेळेला आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊन पोलीस प्रशासनाला त्या युवतीची तक्रार घेण्यासाठी ज्यावेळेला काम करत होतो, त्यावेळेला त्या युवती आणि त्यांचे वडील हे शेवटपर्यंत आमच्यासोबत होते आणि त्यावेळेला त्या माध्यमातून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला एफ-आय-आर नोंद झाली. एफ-आय-आर नोंद झाल्यानंतरनं आरोपींना अटक झाली. आरोपींना अटक झाल्यानंतरनं पुन्हा कोर्टामध्ये ज्यावेळेला त्या ठिकाणी कामकाज चाललं, त्याही ठिकाणी ती पीडित युवती आणि तिचे वडील हे शेवटपर्यंत त्या ठिकाणी सोबत राहिले होते. हा एक खूप चांगला अनुभव मला कोरोची या ठिकाणचा होता. तसाच शहापूर या ठिकाणचं जर पाहिलात तर शहापूर ठिकाणी ज्यावेळेला एक अपघात घडला होता, त्या अपघात घडल्यानंतरनं ज्यावेळेला पोलीस प्रशासनाकडून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होता, त्यावेळेला त्याला न्याय देण्यासाठी ज्यावेळेला आम्ही काम केलं, मात्र याआधीच पुन्हा त्यानं अर्धवट या ठिकाणी आमचं साथ सोडून मला कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही असं सांगून त्याच्यावर अन्याय होत असताना देखील ती भूमिका त्यानं घेतलं आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेला. तर तो एक माझा वाईट अनुभव होता. त्यामुळं फक्त मी या ठिकाणी आता नामोल्लेख या ठिकाणी टाळतो, कारण कोणाची फक्त या ठिकाणी बदनामी होऊ नये. तर अशा प्रकारे एक चांगला आणि वाईट मला हे काम करताना अनुभव या ठिकाणी आलेले होते. मी गणेश कांबळे यांना प्रश्न विचारतो की तुम्ही कोणत्या पदावर काम करता व आतापर्यंत काय काय काम केले तुम्ही? मी शहापूर शाखा अध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडीचा. आम्ही विविध ठिकाणी संघटना बांधलेल्या आहे इचलकरंजी शहरामध्ये. प्रत्येक भागामध्ये युवकांचे काय प्रश्न असतील, काय अडचणी असतील, त्या माध्यमातून आम्ही वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पूर्णपणे पाठीशी राहून त्यांचे प्रश्न सोडण्याचं मी काम करते. मी विकी चाफेकर यांना प्रश्न विचारतो की तुम्ही आता कोणत्या पदावर काम करता व आतापर्यंत काय काय कार्य केले तुम्ही? मी वंचित बहुजन आघाडीचा व्यापारी अध्यक्ष आहे. या पदावर कार्यरत आहे आणि इचलकरंजी शहरामध्ये अनेक पद्धतीची आंदोलनं असतील, ज्या पद्धतीनं रस्ता रोक असेल किंवा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा असेल, अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये पूर्ण व्यापारी वर्गाला घेऊन किंवा व्यापारी वर्गाचा कुठलाही प्रश्न एक असेल तर तो व्यापारी वर्गाचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम पूर्ण व्यापारी आघाडी आणि पूर्ण आमची टीम ही वंचित बहुजन आघाडीची शहर कमिटी पूर्ण कार्यरत आहे या कामासाठी. मी वैशालीताईंना प्रश्न करतो की तुम्ही विशाखा फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत कोणते कोणते काम केले? मी विशाखा महिला फाउंडेशनतर्फे महिलांच्या हाडातल्या कॅल्शियमची मोफत तपासणी केलेली आहे. आम्ही देशमुख डॉक्टरांच्याकडनं करून घेतलेली आहे. परत सतीश पाटील यांच्याकडून डोळ्याची तपासणी करून घेतलेली आहे महिलांची. परत महिलांच्यासाठी बचत गट काढून त्यांना सबलीकरण करून त्यांना कोणता तरी व्यवसाय सुरू करून देण्याचं ते पण काम मी करते. परत मी प्रबोधन पण कामं केलेली आहेत. महिला काउन्सिलिंग पण केलेलं आहे आणि जेवढ्या महिलांच्यावर अत्याचार होईल त्यांना मी भरपूर न्याय द्यायचा प्रयत्न हे महिला फाउंडेशनतर्फे करते. इचलकरंजी शहरातील वंचित बहुजन पक्ष याचे भविष्यातील कार्य काय आहेत? मी वंचित बहुजन आघाडी इचलकरंजी शहर अध्यक्ष म्हणून आता सध्या काम करत आहे. पक्षाचे भविष्यातील जर वाटचाल पाहिलात तर इचलकरंजी शहरातील मूलभूत प्रश्न समजून घेण्याकरिता प्रभाग वाईज मेळावे आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत. प्रत्येक शनिवार आणि रविवारी आम्ही या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन या ठिकाणी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांचे प्रश्न समजावून घेत आहे, नागरिकांचे संवाद साधत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी पक्षाचं संघटन मजबूत करत असताना या ठिकाणी जे काय मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न प्रशासन स्तरावर या ठिकाणी निवेदनात्मक जाऊन त्यांना देणे, आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य स्तरावर तसेच देश स्तरावर जे काही पक्षाची भूमिका, जे काही पक्षाचं ध्येय आहे, जे काही धोरण आहे, त्याचबरोबर जे काय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे जे काही विचार आहेत ते विचार प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत कशा पद्धतीनं या ठिकाणी पोहोचतील, प्रत्येक वंचित घटकाला न्याय ह्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कसा मिळवून देता येईल
या परीनं माझे जे काही इचलकरंजी शहरातील तालुका स्तरातील जिल्हा स्तरातील जे काही माझे पक्षाचे सर्व पदाधिकारी आहेत, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा सर्व या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि निश्चितपणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. यंग व्हॉईसवर सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आमचं चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.